महाराष्ट्रात गुंडाराज फोफावतोय। गृहमंत्र्यांनी गुंडांना अभय देऊ नये, काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण केल्यानं हर्षवर्धन सपकाळ हे आक्रमक। विदर्भासाठी राज्य सरकारची मोठी भेट। विदर्भातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीला जोडणारा प्रकल्प जो आहे तो जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ऐतिहासिक निर्णय। 388.28 किलोमीटर लांबीचा कालवा विदर्भातील एकूण 8 जिल्ह्यातील 38 तालुक्यांमधून जाणार। तिजोरीमध्ये खडखडा, तरी सरकारनं कंत्राटदारांचे चेक काढले। सामनाच्या वृत्तातून दावा, हजारो कोटींचे चेक काढून कंत्राटदारांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप। कंत्राटदारांचे 77,500 कोटी थकल्याचा सामनातून दावा करण्यात आला। सांगली महापालिकेत काँग्रेसमध्ये गटबाजी। चंद्रपूर पाठोपाठ सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानं वाद। काँग्रेसचा एक नाराज गट भाजपच्या संपर्कात। नाराज गटात काँग्रेसच्या 8 नगरसेवकांचा समावेश। चंद्रपूरमधल्या ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक मुंबईमध्ये दाखल। आज दुपारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार। भाजपसोबत सत्तेत जाण्यावरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये वाद झालेला। किरीट सोमय्या आज मालेगाव महापालिकेमध्ये जाणार। महापौर उपमहापौरांसह नगरसेवक सोमय्यांना विरोध करतील। हातात काठी आणि पायात चप्पल घालून गांधीवादी पद्धतीनं सोमय्यांना विरोध केला जाणार। शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आता हालचाली। शरद पवार यांनी राज्यसभेवर जावं, महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही अपेक्षा। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उद्या शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार, सूत्रांची ही माहिती। शिंदेच्या सेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित। शायना एनसी संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा, सूत्रांची माहिती। पक्ष संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर, सूत्रांची ही माहिती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून नवीन कार्यकारिणी जाहीर। भाजपमध्ये 12 उपाध्यक्षांची नव्यानं नियुक्ती। मुख्य प्रवक्ते म्हणून नवनाथ बन यांची वर्णी। केशव उपाध्ये यांची भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती। अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री। दादांनी जीवनाचं टायमिंग चुकवलं, असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल याची कधीच कल्पना केली नव्हती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजित पवार यांना श्रद्धांजली। अजितदादांचा मोठा आधार होता, त्यांच्या जाण्यानं मी मोठा भाऊ गमावला। अजित पवार यांच्या निधनानंतर विधान परिषदेत एकनाथ शिंदेंचा शोकप्रस्ताव। शिंदेंकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा। 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांनंतरही अजितदादा खचलेले नाही। मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करू नका, बदनामी करू नका। अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलत असताना उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा। अजितदादांच्या नावाचे एक स्मृतिस्थान विधिमंडळ आवारात व्हावे, यासाठी मुख्यमंत्री आणि गटनेत्यासोबत चर्चा करणार। बोर्डासमोर निर्णय ठेवणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती। माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो किती जळालाय यासंदर्भात माहिती आहे। तपासात काळं बेरं झालं तर सरकारला महागात पडेल। दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवार यांचा इशारा। आज मुंबई महानगरपालिकेची मासिक सभा, तर अजित पवार यांच्या शोकसभेचा उद्या सभेत प्रस्ताव मांडला जाणार। अजित पवारांच्या शोकप्रस्तावानंतर सभा तहकूब केली जाईल। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची उद्या निवडणूक, तर निवडणुकीपूर्वी स्थायी समितीचे भाजप सदस्य सहलीला। भाजपचे 9 सदस्य अज्ञात सहलीसाठी मतविभाजन होऊ नये यासाठी भाजपकडून खबरदारी घेतली जाते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आज दुपारी 3 वाजता मुंबईमध्ये दाखल होणार। राजभवनात आरोग्यविषयक कार्यक्रम, बुधवारी शेगावमध्ये गजानन महाराजांचं दर्शन, तर बुधवारी नागपूरमध्ये ब्रह्मकुमारी कार्यक्रमाला हजर राहणार। शरद पवार यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाण्याची दाट शक्यता। शरद पवार यांच्या सगळ्या तपासण्या नॉर्मल, प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्रव पदार्थ, हलका आहार घेण्यास सुरुवात। राज ठाकरे यांनी सकाळी 11 वाजता मनसे नेत्यांची बैठक बोलावली। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक पार पडेल। नवी दिल्ली या ठिकाणच्या सेवातीर्थ कार्यालयात आज केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक। पंतप्रधान मोदी दुपारी 12 वाजता नवीन कार्यालयामध्ये बैठक घेतील। बैठकीत नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष। एसआयआर अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचालींना वेग। एसआयआर कमिटीसाठी महाराष्ट्र भाजपकडून 8 नावांची शिफारस। किरीट सोमय्या, भागवत कराड, रणधीर सावरकर, माधवी नाईक यांचा समितीत समावेश। रवींद्र चव्हाण यांचं राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना पत्र। अमेरिकन ट्रेड डीलच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन। मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये काँग्रेसकडून किसान महासभेचं आयोजन। भारतीय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार, त्यामुळे काँग्रेस देशभरात सभा घेणार। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये भाजपच्या 2 गटांमध्ये निवडून आलेल्या उमेदवाराच्या जात प्रमाणपत्रावरून वाद पेटला। भाजपसोबत सहलीला गेलेल्या अपक्ष उमेदवाराच्या जात प्रमाणपत्राला आव्हान। भाजपच्याच पराभूत उमेदवारानं दिलं आव्हान।
माकप, किसान सभा आणि सिटूकडून पुन्हा लॉंग मार्चची हाक. आदिवासी शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राजूर ते अहिल्यानगर लॉंग मार्चची आज होणार सुरुवात. 148 किलोमीटरचा भव्य असा पायी लॉंग मार्च निघणार. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील नव्यानं जामीन अर्ज दाखल करणार. ही शक्यता कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे जामीन अर्ज दाखल करण्याची दिग्विजय पाटीलची विनंती कोर्टाकडून मान्य. मुंढवा जमीन प्रकरणामध्ये सहकार्यास शीतल तेजवानीचा नकार. पोलिसांचा मुंबई हायकोर्टात युक्तिवाद. रीतसर नोटीस बजावून देखील तपासात सहकार्य करत नाही असा दावा. कोर्टानं युक्तिवाद ऐकून घेत प्रकरणावरील निकाल राखून ठेवला. राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर. 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित. सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका. 2 दिवसांमध्ये सुनावणीची अंतिम तारीख ठरेल. मुंबईमधील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोक्याच्या उंबरठ्यावरती. मुंबईमधील दादर परिसरातील AQI 150च्या वर. पहाटेपासून दादर चौपाटी परिसरात धूळ धुरक्याची चादर. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर. डोंबिवली या ठिकाणच्या भीषण पाणीटंचाई. आयरेगाव या टावरी पाड्यामध्ये नागरिकांचे हाल. KDMC पालिकेच्या स्मार्ट सिटी दाव्यावर प्रश्नचिन्ह. महिला ज्येष्ठ नागरिकांची पाण्यासाठी दररोज धावपळ. डोंबिवलीमधल्या 65 अनधिकृत इमारतींवरून श्रेयवाद पेटला. क्लस्टर विरुद्ध अधिकृतता मुद्द्यावरती भाजप शिंदेची शिवसेना आमनेसामने. इमारतीसाठी क्लस्टर योजना निवडण्याचा एकनाथ शिंदेंचा आदेश. क्लस्टर नको, इमारत अधिकृत करण्याची भाजपची मागणी. पुरंदर विमानतळासंदर्भात मोठी माहिती समोर. भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना 15 दिवसांमध्ये मोबदला मिळेल. 3000 कोटींचं कर्ज भूसंपादनासाठी मंजूर. विमानतळासाठी 3000 एकर जमीन संपादित केली जाणार. पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीजवळ कंटेनर खड्ड्यात अडकला, त्यामुळे वाहतूक विस्कळीत. कंटेनरमुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा. कंपनीमध्ये ये जा करणाऱ्या कर्मचारी आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप. राज्यात आज आणि उद्या हलक्या पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता. चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट. बीड जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका. माजलगाव तालुक्यातील बहुतांश भागामध्ये काल आणि आज सकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं. ज्वारी, हरभरा या पिकांसह फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा. पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. गहू, हरभरा, ज्वारी पिकं भुईसपाट. टेणापूर आणि अहमदपूर तालुक्यांना अवकाळी पावसाचा बसला फटका. परभणी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यामुळे पिकं झोपली. काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस. तर कापून ठेवलेल्या शेतात हरभरा भिजला. हरभऱ्याची वरळी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ. धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती. द्राक्षाला तळी जायला सुरुवात. द्राक्षाला तळी गेल्यास बाजारभावात 30 ते 40% नुकसान होणार. धुळ्यातील बडेल शिवारामध्ये रानडुकरांचा हैदोस. रानडुकरांच्या वावरामुळे शेतीचं मोठं नुकसान. आनंदा मोरे यांच्या केळीच्या बागेचा रानडुकरांकडून नुकसान. 5000 केळीच्या झाडांच्या नासधूस. शेतकरी हवालदिल. परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती. तुकाराम मुंढे सध्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव. तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीमुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. नागपूर महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूममधून 172 वर्क ऑर्डर गायब. तर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत वर्क ऑर्डर गायब झाल्याची गंभीर बाब समोर. या प्रकरणी आता माहिती आयोगाकडून 2 माजी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 3 योजनांमधून मिळणाऱ्या कमी MLDच्या पाण्यावरच तहान भागवावी लागणार. तर 200 MLD पाण्याच्या जॅकवेलसह मुख्य जलवाहिनीच्या कामामध्ये अनेक त्रुटींची पूर्तता करण्यातच 2 ते 3 महिन्यांचा कालावधी जाणार. सोलापूरच्या म्हाड्यामध्ये 17 निलगिरीच्या झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्याची घटना. कुर्डुवाडी पारंढा रस्त्यावरील भोसरे गावच्या हद्दीतील ही घटना. पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त. झाडं तोडणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी. बीड या ठिकाणच्या निकनूरमध्ये शिवप्रेमींनी रात्री शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला. पुतळा उभारण्याबाबत परवानगी आहे का, माहिती अद्याप अस्पष्ट. तर निकनूरच्या मिरची बाजारामध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याची मागणी केलेली.